Okay, let's start. So we are going to cover today data visualization using Seaborn or Seaborn library. Okay, so for that, what actually we are doing, we are going to call the like inbuilt libraries. But before that, we need some basic libraries over here, right? What are the basic library that we are using for any analysis? That is, you need to import numpy as np, then import pandas as pd, and import matplotlib as matplotlib.pyplot as plt, and import seaborn as sns. या लायब्ररीज काय करावं लागतील तुम्हाला इम्पोर्ट करावं लागतील. ओके, सो जस्ट इम्पोर्ट दिस, हे इम्पोर्ट करा. सर बोला बोला. सर स्क्रीन विजिबल नाहीये. स्क्रीन विजिबल नाहीये, इश्यू येणारच आहे. एकच मिनिट थांब फक्त. सो वाटतंय मला काहीतरी प्रॉब्लेमच होतोय. ठीक आहे, हाय विजिबल आता प्रॉपर, ते तसं वर्क होतच नाही. ठीक आहे, सो व्हॉट आर दी लायब्ररीज दॅट वी नीड? matplotlib.pyplot एज plt. कशासाठी रिक्वायर्ड तुम्हाला डेटा व्हिज्युअलाइज करण्यासाठी? सीबॉन तुम्हाला एसएनएस आणि सीबॉन लागेल, आणि पांडाज एज पीडी, नंपा एज ईएनपी. तर हे बेसिक लायब्ररीज आहेत. जर गरज पडली, फॉर एक्झाम्पल हे रन केलं आपण आणि समजा काही रिक्वायरमेंट्स अशा आहेत की त्या फुलफिल होत नाहीयेत, देन वी कॅन यूज दिस pip install seaborn upgrade. जर seaborn अपग्रेड करण्याची गरज पडली तर हे कशासाठी पण ऍप्लिकेबल होतं. दिस इज ऍप्लिकेबल फॉर matplotlib as well, this is applicable for numpy as well and pandas as well. For any library you can use a hyphen upgrade in order to like update that library. Okay, as of now we are not going with this. I'm just getting the data set names. sns dot get data set names. sns काय तुमच्याकडे? पुढे sns there is seaborn only, right? seaborn dot get data set names काय दिली ती तुम्हाला की ऑलरेडी अवेलेबल जे डेटा सेट्स आहेत, ऑलरेडी अवेलेबल जे डेटा सेट आहे कशामध्ये? सीबॉन मध्ये. सीबॉन मध्ये ऑलरेडी जे अवेलेबल डेटा सेट आहे ते इथून मिळतात आपल्याला. सीबॉन लायब्ररीमध्ये एवढे डेटा सेट आपल्याकडे आहेत अवेलेबल. याच्या आधी जे काही वर्क केलंय आपण, ते वर्क काय होतं रे? याच्या आधी जे वर्क केलंय ते वर्क काय होतं की तुम्ही CSV फाईल ती कॉल केली होती एक्सटर्नली. फॉर एक्झाम्पल आपण आयरिसची फाईल कॉल केली, फॉर एक्झाम्पल आपण टायटॅनिकची फाईल कॉल केली, तरी आयरिसचा डेटा सेट, टायटॅनिकचा डेटा सेट, टॅक्सिसचा डेटा सेट ऑलरेडी अवेलेबल आहे सीबॉनच्या लायब्ररीमध्ये. आय होप हे क्लिअर आहे सगळ्यांना. येस, तर किती येत असे डेटा सेट? याची जर लेंथ फाइंड आउट करायची असेल तर लेंथ घेऊ शकतो तुम्ही. हाऊ मेनी डेटा सेट्स आर देअर? sns डॉट गेट डेटा सेट नेम्स, त्याची लेंथ किती? 88 डेटा सेट्स वी आर हॅव्हिंग. याच्यामधला मला कोणता पाहिजे? कुठला पण एक घेऊ शकतो तुम्ही. टायटॅनिक घ्या किंवा FMRI घ्या, जो पाहिजे तो घेऊ शकता. सो आय एम कॉलिंग
दी आयरिस. याच्यामधून मी कोणता लोड करतोय, आयरिस लोड करतोय. तर एवढे व्हॅल्यूज आहेत. ऑलरेडी तुम्ही एक्सटर्नली लोड करू शकता. आता लोड करताना फक्त मी सीबॉर्न लायब्ररी मधून लोड केलाय. येस, याच्यामध्ये काही डाऊट आहे? सीबॉर्न लायब्ररी मधून डेटा सेट लोड करायला काही प्रॉब्लेम आहे? म्हणजे सिंपल आहे, SNS डॉट गेट डेटा सेट नेम्स हे डायरेक्टली वर्क होतं. म्हणजे जरी तुम्हाला समजा याचा सिंटॅक्स माहित नाही किंवा काही माहित नाही, SNS डॉट GET टाईप केलं की गेट डेटा सेट नेम्स. येस, म्हणजे सिंपल आहे, एवढं काही याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. ओके, देन वी विल वर्क विथ दिस. ह्या डेटा फ्रेम सोबत आपण हे वर्क करू. की फॉर एक्झाम्पल आता यातले युनिक व्हॅल्यूज पाहिजेत मला, काय DF डॉट स्पेसिस हे आपण डिस्कस केलंय नंबर ऑफ टाइम्स, राईट ना. ज्यावेळेस कॉलमचं नाव कॉल करायचं तुम्हाला, तर ते मी असंही कॉल करू शकतो, DF ऑफ स्पेसिस. येस, आय कॅन कॉल लाईक दिस, असं पण कॉल करू शकतो ना आपण. ओके, फक्त ही डॉटची जी मेथड आहे ती कधी वर्क होत नाही की कॉलमच्या नावामध्ये जर स्पेस आलेले असतील, की फॉर एक्झाम्पल सेपल स्पेस लेंथ असं जर आलेलं असेल तर ते तसं DF डॉट सेपल लेंथ तसं वर्क होत नाही. DF डॉट ही मेथड फक्त जर कॉलमच्या नावामध्ये स्पेसेस नसतील तरच वर्कआउट होतं. व्हॅल्यू काउंट्स पाहिजे मला त्याच्यामधला स्पेसिस मध्ये, की ज्या ऍक्च्युअल व्हॅल्यूज आहेत इंडिव्हिज्युअल, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज काय, सेटोसा, व्हर्सिक्युलर, व्हर्जिनिका, लाईक दॅट. हेडच्या व्हॅल्यूज काय, ते हेडच्या व्हॅल्यूज. नंतर आता हे इम्पोर्ट वॉर्निंग काय यूज केलं असेल इथं, वाय वी आर यूज दिस इम्पोर्ट वॉर्निंग, की जर समजा ते एखादं व्हर्जन मॅच होत नाही किंवा एखादं फंक्शन डेप्रिकेट झालं, याची जर वॉर्निंग अवॉइड करायची असेल तुम्हाला, देन यू कॅन यूज दिस. हे ऑलरेडी आपण नंबर ऑफ टाइम्स ट्राय केलेलं आहे, राईट. यू आर वेल फॅमिलियर विथ दिस. ओके, इम्पोर्ट वॉर्निंग्स, त्याच्यामधून वॉर्निंग्स काय करा, फक्त फिल्टर करून इग्नोर करा. ओके, सो नंबर ऑफ चार्ट्स वी आर गोइंग टू सी ओव्हर हियर. याच्यामध्ये आपण खूप सारे चार्ट्स घेणार आहे आणि हे चार्ट्स म्हणजे जस्ट फॉर अ व्हिज्युअलायझेशन पर्पज, की सगळेच यूज होतील याची काही गॅरंटी नाही. बट कोणते चार्ट आपण प्लॉट करू शकतो किंवा कोणते ग्राफ आपण प्लॉट करू शकतो हे फक्त आपण बघणार आहे. आणि डेटा तुम्हाला हा वेल फॅमिलियर आहे म्हणून हा घेतलाय. व्हॉट वी आर हॅव्हिंग इन अ डेटा, वी आर हॅव्हिंग 4 इनपुट कॉलम्स ऑफ अ iris flower, sepal length, sepal width, petal width, and spaces. These 4 columns and spaces is your output. So we are going to analyze this data with the help of different graphs or charts. What we are plotting as of now, SNS dot first plot is a line plot. First plot is a line plot. So obviously for each plot you will have 2 axes. One will be the x axis, second one will be the y axis. 2 axis असतील प्रत्येक वेळेला, राईट ना. यू कॅन प्रोव्हाइड समथिंग ऑन अ x, यू कॅन प्रोव्हाइड समथिंग ऑन अ y. व्हॉट इज इट सिंटॅक्स? सिंटॅक्स काय बघा, की लाईन प्लॉट केल्यानंतर मी शिफ्ट टॅब प्रेस करतोय, डेटामध्ये काय डेटा द्यायचा तो डेटा, एक्स मध्ये काय द्यायची त्या व्हॅल्यूज. व्ह्यू म्हणजे की तुम्हाला जर डेटा सेपरेट करायचा आहे, की फॉर एक्झाम्पल मी द स्पेसिस टाकलं, वाय वरती स्पेसिस टाकलं तर तुम्हाला सेटोसा, व्हर्सिक्युलर, व्हर्जिनिका असा डेटा सेपरेट करून देईल कलर वाईज. नंतर साईज, युनिट, स्टाईल, हे नंबर ऑफ गोष्टी आहेत, या इथं तुम्ही देऊ शकता. ओके, यात काय काय यूज केले ते समजून सांगतो मी. फक्त एक्स वरती मी सेपल लेंथ घेतले, एक्स वरती कशाची व्हॅल्यूज आहेत माझ्या, सेपल लेंथचे. हे मॉडेल ऍडजस्ट करून घेतो, हे जे याच्यामध्ये दोन्हीमध्ये जे काही डिफरन्स आलाय ना ते मॉडेल ऍडजस्ट करतं. वाय सेपल विड्थ डेटा इज इक्वल टू DF, CI इक्वल टू नन. सध्या CI कॉन्फिडन्स इंटरव्हल जो आहे ना तो काही ठेवलेला नाही. जर आपण CI इक्वल टू नन काढून टाकलं इथून तर तो काय करतो बघा, किंवा CI इक्वल टू 2 जर केलं तर काय करतो ते आपण चेक करू. PLT डॉट शो केलं आणि हे CI जे दिलंय ना इथं तुम्ही बघू शकता. आता मी CI इक्वल टू नन हे काढून टाकलंय तर तो काय करतो, कॉन्फिडन्स इंटरव्हल काय प्रोव्हाइड करतो आपल्याला, वे टू एस्टिमेट द पॉप्युलेशन पॅरामीटर. तिथं किती पॉप्युलेशन आहे त्याची तो आपल्याला डेन्सिटी दाखवतो इथं, कॉन्फिडन्स इंटरव्हल किती. rather than say the parameter is equal to exact value, we say that the parameter falls within the given range of values. की हा जो पॅरामीटर आहे समजा 4.5 किंवा ह्या ज्या एवढ्या रेंजमध्ये एवढ्या व्हॅल्यूज आहेत असं तुम्ही म्हणू शकता, की फॉर एक्झाम्पल 4.6 पासून तर 4.7 अँड ही वरची जी व्हॅल्यू आहे की एवढ्या रेंजमध्ये कशा कशाचे व्हॅल्यूज येतात, सेपल लेंथ आणि सेपल विड्थच्या किती व्हॅल्यूज फॉल होऊ शकतात, ही रेंज प्रोव्हाइड होते कशाने, कॉन्फिडन्स इंटरव्हल. CI ने ही तुम्हाला रेंज प्रोव्हाइड होते. ओके, सो दॅट इज अ यूज ऑफ CI. आता विदाउट CI ठेवलंय, पुढे हेडचा काही इश्यू नाही.
लाईन प्लॉट परत प्लॉट केला एकदा, डेटा इक्वल टू डीएफ ॲज इट इज आहे, यू इक्वल टू स्पेसिस. नि काय फरक पडलाय की मी जो काय डेटा आहे सेपल लेंथ सेपल विड्थ ॲज इट इज ठेवलंय, फक्त जो डेटा मला थ्रू आउट मिळाला होता 150 साठी. फॉर 150 रेकॉर्ड्स यू आर गेटिंग द डेटा फर्स्ट. इन्स्टेड ऑफ दॅट व्हॉट यू आर गेटिंग ओव्हर हियर की तो 150 चा डेटा 3 याच्यामध्ये कॅटेगराईज करून दिलाय. तर मला ह्यू कशावर लावलंय मी, स्पेसिस वरती लावलं. आणि स्पेसिस मध्ये माझ्याकडे किती कॅटेगरीज आहेत, 3 कॅटेगरीज आहेत. दॅट इज सेटोसा, व्हर्सिक्युलर, व्हर्जिनिका. तो कलर वाईज त्याने मग चेंज केलाय की हा जो ब्ल्यू कलर वाला दाखवतोय दॅट इज अ सेटोसा ओनली. वट एव्हर देर इज इन ऑरेंज कलर दॅट इज अ व्हर्सिक्युलर ओनली. आणि ग्रीन कलर मध्ये जो आहे तो व्हर्जिनिका आहे. येस, सी आय इक्वल टू नन. आता इथं नन ठेवलंय तर तो तसंच वर्क करेल. आता हे जे आलं ना की सीआय पॅरामीटर डेप्रिकेट झालेला आहे, एरर बार इक्वल टू नन यूज करा. ही वॉर्निंग जर अवॉइड करायची असेल तर मग काय यूज करतो मी इथं, येस. ही जर तुम्ही आता रन केली समजा इम्पोर्ट वॉर्निंग्स वाली आणि त्यानंतर याला जर रन केलं तर काय करेल तो, मग एरर देत नाही, म्हणजे सॉरी ती वॉर्निंग शो करत नाही. ऑब्विसली एरर बारने पण वर्क होतं. सीआय आता डेप्रिकेट झालेलं आहे. ठीक आहे, काय म्हणू शकता आपण याच्यावरून. नंतर काय घेतलं मी, कंटिन्युअस आणि कॅटेगरिकल फीचर, की याच्यावरती एक सेपल लेंथ हे माझं कंटिन्युअस फीचर आहे. सेपल लेंथ हे माझं काय कंटिन्युअस फीचर आहे. स्पेसिस हे काय तुमचं, स्पेसिस हे काय तुमचं कॅटेगरिकल फीचर आहे, राईट ना. की SNS डॉट लाईन प्लॉट एक्स इज इक्वल टू सेपल लेंथ, वाय वरती स्पेसिस ठेवलं मी. डेटा हा पूर्ण डेटा फ्रेम म्हणून प्रोव्हाइड केलाय. यू स्पेसिस वरती कॉन्फिडन्स इंटरवल किती, नन आहे. डेटा हा प्लॉट केल्यानंतर काय म्हणू शकतो तुम्ही की मोस्ट व्हर्जिनिक डेटा और मोस्ट व्हर्जिनिक हॅज इक्वल सेपल लेंथ ग्रेटर दॅन 7 युनिट्स. जास्तीत जास्त व्हर्जिनिकचा डेटा हा काय 7 युनिटच्या पुढे, आणि व्हर्सिकल कॅन बी फाउंड इन द 5.5 टू 7 युनिट्स, आणि सेटोसा कॅन बी फाउंड टू 4.3 पासून तर मग ते तिथपर्यंत आहे असं म्हणू शकतो तुम्ही. म्हणजे ह्या रेंजेस, या व्हॅल्यूज तुम्ही कशावरून देत आहे, ग्राफवरून देत आहे. पूर्ण 150 व्हॅल्यूज तुम्हाला गो थ्रू करण्याची गरज नाही ना. या 150 ऐवजी इफ यू आर हॅव्हिंग 1500 ॲज वेल, द सेम टाइप ऑफ ग्राफ, सेम टाइप ऑफ नेचर यू विल गेट, अँड यू कॅन से समथिंग अबाउट अ होल क्लास दॅट इज आर यू गेटिंग द थिंग्स. हे ग्राफ प्लॉट करण्याचं रिझन काय आहे की तुम्ही पूर्ण डेटा बद्दल काहीतरी बोलू शकता इथं, करेक्ट. की इफ सेपल लेंथ ऑफ द फ्लावर इज ग्रेटर दॅन 4.3 युनिट्स देन ओनली फ्लावर कॅन बी अ आयरिस फ्लावर. असे जे काही प्रिडिक्शन्स आहेत, असे जे काही प्रिडिक्शन्स किंवा आपण काय म्हणू शकतो की डिस्कशन्स आहेत, दोज डिस्कशन्स आर हॅपन विथ द हेल्प ऑफ दिस ग्राफ्स. हे ग्राफ्स आपण एक्सप्लेन करतो बिझनेसला की हा डेटा माझ्याकडे आलेला आहे आणि हे त्याच्यावरचं अनालिसिस आहे की सेपल लेंथ जर 4.3च्या खाली असेल तर जनरली तो काय आयरिस सेटोसाचं फ्लावर आहे. ओके, सो दिस थिंग्स वी आर टॉकिंग अबाउट. आता याच्यावर फक्त काय केलंय, इकडं पेटल लेंथ ठेवलंय, इकडं स्पेसिस ठेवलंय, आणि पेटल लेंथ तुम्ही स्पेसिस बरोबरती काय केलं इथं कम्पेअर केलंय. द सेम नेचर ऑफ ग्राफ इज देअर, सेम लाईन प्लॉटच आहे. असे नंबर ऑफ प्लॉट्स आहेत. सो जस्ट गो थ्रू इट. नेक्स्ट जो टाइप आहे प्लॉटचा दॅट इज अ स्कॅटर प्लॉट, की SNS डॉट स्कॅटर प्लॉट, वेर एक्स इज इक्वल टू सेपल लेंथ, वाय इज इक्वल टू सेपल विड्थ, डेटा इज अ DF, अँड यू इक्वल टू व्हॉट युअर यूज स्पेसिस यूज केलंय. PLT डॉट टायटल याचं, आता या प्लॉटला हे PLT कशाचं फंक्शन आहे, मॅटप्लॉटलिबचं फंक्शन आहे. की या प्लॉटला काय द्यायचंय टायटल, that can be defined with the help of PLT dot title, and PLT dot show is used to show that particular plot. So with the help of scatter plot you will get the dot like this, and these 3 different colors are there due to this command. Which command? U equal to spaces. याच्यामुळे ते सेपरेट झाले. तर हे दोन्ही मध्ये रिलेशन फाइंड आउट झाले की 4.5 ला 4.5 सेपल लेंथ ज्याची त्याची सेपल विड्थ किती, तर तो एक डॉट फाइंड झाला. हाऊ मेनी डॉट्स आर देअर, हे किती डॉट्स असणार आहे टोटल, येस एनीबडी, टोटल डॉट्स किती क्रिएट होतील, हाऊ मेनी डॉट्स विल बी देअर इन दिस ग्राफ. या पूर्ण ग्राफ मध्ये डॉट किती असणार आहे रे, येस एम ऑडिबल, आय होप आवाज सगळ्यांना येतोय. पूर्ण ग्राफ मध्ये डॉट्स किती असतील, हे किती रेकॉर्ड्स आहेत तुमच्याकडे, आयरिसच्या डेटा सेट मध्ये रेकॉर्ड्स किती आहेत, 150. तर किती डॉट्स येतील हे सगळे 150 रेकॉर्ड साठी वर्क करते ना. की हो. सेटोसाचे 50 आहेत, ऑरेंज वाले व्हर्सिक्युलरचे 50 आहे, आणि ग्रीन वाले व्हर्जिनिकाचे पण किती 50 आहे. दिस इज हाऊ इट विल वर्क. ठीक आहे, ते परत DF डॉट हेड,
तुम्ही वर्कआउट करू शकता. नेक्स्ट जो टाईप आहे ग्राफचा किंवा चार्टचा, दॅट इज अ बार ग्राफ. यू कॅन से बार प्लॉट और बार ग्राफ. काय इस्टिमेट करतो हा? कॅटेगरिकल इस्टिमेट प्लॉट आहे. बार चार्ट, बार ग्राफ कशावरती वर्क होतो? कॅटेगरिकल वरतीच वर्क होतो. बाय डिफॉल्ट तो काय देतो तुम्हाला? जर डिफॉल्ट यूज केला तर तो काउंटर देतो. बट बार प्लॉट बेसिकली यूज टू ऍग्रिगेट दी कॅटेगरिकल डेटा अकॉर्डिंग टू दी सम मेथड अँड डिफॉल्ट इज अ मीन. की ऍग्रिगेट ज्यावेळेस करतो डेटा इथपर्यंत, की फॉर एक्झाम्पल आय कॅन से सेटोसाचा जो मीन आहे तो किती? 5 आहे. व्हर्सिक्युलरचा जो मीन आहे तो किती? 6 पॉईंट समथिंग किंवा 6 च्या अराउंड आहे, 5.9. नंतर 6.5 आकाशाचा मीन आहे, व्हर्जनिकाचा मीन आहे. तर डिफॉल्ट जे काही आहे कॅटेगरायझेशन दॅट इज बेस्ड ऑन द मीन अँड इट कॅन बी ऑल्सो अंडरस्टूड बाय द व्हिज्युअलायझेशन ऑफ द ग्रुप ऑफ ऍक्शन. की ज्या ऍक्शन्स तुम्ही देत आहे किंवा जे तुम्ही प्रोव्हाइड करताय, सपोज ह्यू देत आहे की आता इथे ह्यू द्यायची गरजच नाही. हा कॅटेगराईज कशावरती करतो? जेवढ्या कॅटेगरीज त्या स्पेसिस मध्ये अवेलेबल आहे त्याच्यावरती करतो. देन इट इज यूज टू और दिस प्लॉट इज यूज टू चूज द कॅटेगरिकल कॉलम फॉर दी एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वरती कोणता कॉलम असणार आहे तुमचा? कॅटेगरिकल असणार आहे. ठीक आहे, एक्स ऍक्सिस वरती कॅटेगरिकल कॉलम असणार आहे, न्यूमेरिकल कॉलम फॉर वाय ऍक्सिस. अँड क्रिएट्स अ प्लॉट बाय टेकिंग दी मीन पर कॅटेगरिकल कॉलम. की सेटोसाच्या जेवढ्या काही व्हॅल्यूज आहेत त्याचा मीन किती आहे? 5 आहे. नंतर सेकंड जो बार क्रिएट झाला इथं, बार आणि कॉलम असे दोन टाईप आहेत. व्हर्टिकल आले तर बार, हॉरिझॉन्टल आला तर कॉलम. ओके, व्हर्सिक्युलर स्पेसिस साठी किती आहे? 6 च्या अराउंड याचा मीनची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जर काउंट पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल काउंट प्लॉट दॅट इज यूज फॉर द काउंटिंग दी व्हॅल्यूज. एसएनएस डॉट काउंट प्लॉट. एक्स ऍक्सिस वरती स्पेसिस दिला मी आणि डेटा दिला फक्त. बाय डिफॉल्ट वाय ऍक्सिस वरती काय देणार तो? काउंट प्लॉट. बाय डिफॉल्ट वाय ऍक्सिस वरती काय देतो? काउंट देतो. सेटोसा, व्हर्सिक्युलर, व्हर्जनिकाच्या व्हॅल्यूज किती येतो? ऑब्विसली सगळ्या व्हॅल्यूज जर 150 टोटल, so it is divided into the 50, 50 and 50 records. Yes. आतापर्यंत काही डाऊट आहे? एनीबडी? साहिल, तन्वी, वैभव, वैभवी, स्वामी, सागर, प्रथमेश. हे तुम्हाला ट्रायच करावं लागेल, म्हणजे काय डायरेक्टली आयज इट इज तर काही कळणार नाही. हे ऑलरेडी माहिती तुम्हाला, बरोबर ना? म्हणजे टाईप केल्यानंतर हे क्लिअर होऊन जाईल. पुढचा जो आहे तो बॉक्स प्लॉट आहे. सेकंड जो पार्ट आहे दॅट इज अ बॉक्स प्लॉट. की समटाइम इट इज नोन ॲज दी बॉक्स अँड विस्कर प्लॉट ॲज वेल. इट शोज दी लाईक डिस्ट्रीब्युशन ऑफ द क्वांटिटेटिव्ह डेटा. की ज्यावेळेस आउटलायर्स तुम्हाला आयडेंटिफाय करायचे त्यावेळेस काय यूज करतो आपण? बॉक्स प्लॉट यूज करतो. आणि हे कंपॅरिझन दाखवतं व्हेरिएबल्स मध्ये. ओके, अँड बॉक्स प्लॉट शो दी quartiles of the data set while whisker extend to the show the rest of a distribution. हे जे ना whisker की हे quartiles दाखवतो आणि हे whiskers की फॉर एक्झाम्पल कशावरती अप्लाय केलाय? सेपल विड्थ वरती अप्लाय केलाय पूर्ण डेटा फ्रेम मध्ये. तर हे 4 काय त्याचे आउटलायर्स आहेत. हे 4 जे डॉट आलेत म्हणजे 150 रेकॉर्ड मध्ये हाऊ मेनी रेकॉर्ड्स आर आउटसाइड द रेंज. की मॅक्सिमम ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तुमच्या अशा आहेत की 2.1 पासून किंवा 2.2 पासून तर 4 पर्यंत आहेत. ही 146 रेकॉर्ड जे आहेत सेपल विडचे ते 2.1 पासून तर 4.0 पर्यंत आहेत. आणि याच्या बाहेर जे रेकॉर्ड्स आहेत दोज आर कॉल्ड एज द आउटलायर्स. ऑब्झर्वेशन दोज आर अवे फ्रॉम अ गिवन रेंज, दोज वी कॉल्ड इट एज आउटलायर्स. तुम्हाला आउटलायर्स जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचे असतील तर काय यूज करतो आपण? बॉक्स प्लॉट यूज करतो. ओके, अगेन यू कॅन यूज अ बॉक्स प्लॉट फॉर दी डिफरंट स्पेसिस ॲज वेल. पूर्ण डेटा फ्रेम वरती लावलं तर वरती इथं सेपल विड्थ, पण त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिस वरती मला स्पेसिस ठेवायच्यात. तर मग सेटोसामध्ये किती आहेत सेपल विड्थ साठी, नंतर व्हर्सिक्युलर मध्ये किती आहेत, व्हर्जनिकामध्ये किती आहेत, असं वर्कआउट होईल. याच्यामध्ये समजा 2 आउटलायर आहे, याच्यामध्ये नाहीये, याच्यामध्ये 2 आउटलायर आहे, लाईक दिस इट विल वर्क. ठीक आहे, याच्या पुढचं एक एक्सटेंडेड व्हर्जन आहे सिमिलर टू बॉक्स प्लॉटच आहे, फक्त हा शेप दाखवतो मग की मॅक्सिमम व्हॅल्यूज कशा आहेत. की फॉर एक्झाम्पल वायलिन प्लॉट म्हणतात त्याला, वायलिन सारखा त्याचा शेप आहे म्हणून वायलिन प्लॉट म्हणतात. एक्स ऍक्सिस वरती स्पेसिस आहे, वाय ऍक्सिस वरती त्याची सेपल विड्थ आहे आणि डेटा म्हणजे डेटा फ्रेम प्रोव्हाइड केली. तर शेप कसा दाखवतोय बघा, की याचा अर्थ काय आहे की हा जो डॉट आहे ना तो त्याचा मीन आहे. डॉट म्हणजे काय? त्याचा मीन आहे. सेटोसाचा मीन किती आहे यावरती सेपल विड्थ साठी? सेटोसाचा मीन किती? 3.6 समथिंग आहे आणि ह्या रेंज मध्ये व्हॅल्यूज आहेत. तर इथं जो शेप क्रिएट झालाय ना असा याचा, की जिथं जास्त शेप क्रिएट झालाय, जिथं असा हा कर्व क्रिएट झालाय तिथं जास्त रेकॉर्ड्स आहेत. समजा 50 रेकॉर्ड आहे सेटोसामध्ये जे 50 रेकॉर्ड्स आहेत त्यातले जवळपास 40 रेकॉर्ड या रिजन मध्येच आहेत.
जिथं कर्सर दिलाय आता तिथं 40 रेकॉर्ड आहे, बाकीचे उरलेले रेकॉर्ड्स या टेलला आहे. जिथं ज्या रिजनला जास्त रेकॉर्ड आहे तो शेप तसा क्रिएट होतोय, म्हणजे तसा शेप तो क्रिएट करतो. येस, इज इट मेकिंग सेन्स? येस सर. ठीक आहे, तर हा व्हायलिन होता. असेच पुढे स्ट्रिप प्लॉट आहे, समजा की तुम्हाला डॉट डॉटच द्यायचे असतील की डॉट वरतीच वर्क करायचंय, क्रिएट द स्कॅटर प्लॉट बेस्ड ऑन दी कॅटेगरी, तर मग तुम्ही स्ट्रिप प्लॉट यूज करू शकता. कॅटेगरी वाईज जर तुम्हाला स्कॅटर प्लॉट पाहिजे असेल तर, नंतर हिस्टोग्राम इज सेम फॉर दी लाईक बार चार्ट सारखंच वर्क करतो, फक्त तो रेंज देतो. मग की ह्याच्या व्हॅल्यूज आहेत ना ऍडजस्ट होतात, समजा 0 तरी 0.3, नंतर 0.5, 0.6, त्या पर्टिक्युलर रेंजमध्ये त्या बँडमध्ये व्हॅल्यूज आहेत की नाही ते देतो तो. फॉर एक्झाम्पल पेटल वीड साठी 0.1 पासून तर 0.4 पर्यंत एवढे मॅक्सिमम व्हॅल्यूज आहेत, नंतर 0.4 पासून तर 0.8 असेल किंवा 0.7 असेल, 0.9, तर या पर्टिक्युलर रेंज वरती व्हॅल्यूज प्रोव्हाइड करतो. इथं काय केडी इक्वल टू ट्रू यूज केलंय. केडी म्हणजे कर्नल डेन्सिटी इस्टिमेशन, की व्हॅल्यूज किती असू शकतात त्याची डेन्सिटी दाखवतोय तो. हा जो कर्व आहे ना तो कशामुळे येतोय, केडी मुळे येतोय. आपण एक केडीने एक प्लॉट करून दाखवला तुम्ही ऑलरेडी, तुम्हाला राईट ना. कोणता प्लॉट करून दाखवलं होतं केडीने? केडीचं फंक्शन यूज करून आपण एक प्लॉट ऑलरेडी केलाय. कोणता? जो नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा प्लॉट केला आपण, राईट ना. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा एक कर्व मी तुम्हाला राईट करून दाखवला ऍरे मध्ये, एसएनएस डॉट केडी प्लॉट, तर तो कर्व क्रिएट करतो. आता कर्व नाही, बरोबर ना. आणि जर मी इथं केडी इक्वल टू कर्नल डेन्सिटी इस्टिमेशन इक्वल टू ट्रू यूज केलं तर काय करतो तो कर्व क्रिएट करतो. ठीक आहे, डबल झालाय. ठीक. नेक्स्ट एसएनएस डॉट हिज प्लॉट अगेन, एक्स इक्वल टू मी सेपल विड्थ यूज केलं, यू स्पेसिस म्हणजे तो वेगवेगळ्या डेटासाठी वर्क होईल. की याच्यामध्ये परत आयरिस सेटोसाचे व्हॅल्यूज कोणते आहेत, व्हर्सिक्युलरचे कोणते आहे, व्हर्जिनिकाचे कोणते आहेत, ते सगळं होईल. केडी इक्वल टू ट्रू कर्नल डेन्सिटी इस्टिमेशन. आणि जनरली काय बोललं जातं त्याला, जनरली इट इज कॉल्ड एज दी डेन्सिटी कर्व. ओके, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. तर कुठपर्यंत त्याची डेन्सिटी असू शकते असं तो दाखवतोय. तो जो ओव्हरलॅप आहे ना तो काय की काही व्हॅल्यूज 1.5च्या, काही व्हॅल्यूज काय पेटल विड्थ मध्ये, काही व्हॅल्यूज कशाचे आहेत, व्हर्सिक्युलरच्या पण आणि व्हर्जिनिकाच्या पण. व्हर्सिक्युलरच्या पण आणि व्हर्जिनिकाच्या पण, जो काही ओव्हरलॅप दाखवते ना ते दोन्ही व्हॅल्यूज आहेत असं म्हणू शकतो तुम्ही. ठीक आहे. नंतर एक डिस्ट्रीब्युशन प्लॉट आहे विच इज यूज फॉर द युनिव्हेरिएट सेट ऑफ ऑब्झर्वेशन. युनिव्हेरिएट आणि बायव्हेरिएट दोन टाईप असतात. युनिव्हेरिएट म्हणजे जनरली काय करता तुम्ही की एका व्हेरिएबल वरतीच वर्क करतं, की पेटल विड्थ घेतलंय इकडे त्याची डेन्सिटी दिली फक्त. ठीक आहे, पेटल विड्थ घेतलं इकडे त्याचा काउंट घेतलाय फक्त, राईट. पण पेटल विड्थ आणि सेपल विड्थ असं दोन कम्पेअर करत असाल तर दॅट इज अ बायव्हेरिएट अनालिसिस. इफ आय एम कम्पेअरिंग ओनली वन व्हेरिएबल then it is a univariate analysis. Okay, density means the probability of given point to lie on the curve. की याची जी डेन्सिटी दाखवली की या पॉइंट वरती लाय होण्याची जी काही त्याची प्रोबेबिलिटी, दॅट इज कॉल्ड एज दी डेन्सिटी. ऑब्विसली प्लॉट जी करण्याची मेथड आहे एसएनएस डॉट डिस्क प्लॉट, आणि कशावरती तुम्हाला अप्लाय करायचंय, डीएफ डॉट पेटल विड्थ, नंतर त्याचा कलर काय पाहिजे, हिस्टोग्राम इक्वल टू फॉल्स, केडी इक्वल टू फॉल्स, असं द्यायचं नाही द्यायचं ते तुमच्यावरती. ठीक आहे, सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. चेंज होते का ते चेक करा, चेंज होतो का चेक करा. कलर तुम्ही तसं चेंज केला तर तसं तो चेंज होईल. पेटल विड्थच्या ऐवजी सपोज मला सेपल लेंथ पाहिजे. ठीक आहे, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. आता डिफरंट चार्ट्स आहेत, डिफरंट ग्राफ्स आहेत, सगळे काही अनालिसिस मध्ये यूज होत नाही जनरली, बट ऍटलिस्ट तुम्हाला याची काय पाहिजे, नावं माहीत पाहिजे म्हणून हे सगळे फक्त गो थ्रू करून देतोय. ठीक आहे, काही टिपिकलच यूज होतात, म्हणजे तुम्ही लाईन प्लॉट यूज केला, बार चार्ट यूज केला, आणि बॉक्स प्लॉट जास्त वेळा यूज होतो आउटलायर डिटेक्ट करण्यासाठी. ठीक आहे, सो तेवढेच जास्त म्हणजे बेसिक आहे ते. आणि हा जो पेअर प्लॉट आहे हा एक यूज होतो की तुम्हाला एकाच क्वांटिटीचं दुसऱ्या सोबत रिलेशनशिप आहे, समजा सेपल लेंथ सोबत, राईट. नंतर सेपल विड्थचं म्हणजे किती येतात तुमच्याकडे व्हेरिएबल्स इथं, फॉर एक्झाम्पल 4 व्हेरिएबल्स आहेत, ते 4 व्हेरिएबलचं दुसऱ्या सोबत रिलेशनशिप काय हे फाइंड आउट करायचं असेल तर मग पेअर प्लॉट करावं लागेल. पेअर फॉर्म करतो ना, इथं सेपल लेंथ आहे बरोबर, वाय ऍक्सिस वरती काय दाखवतोय सेपल लेंथ, आणि खाली एक्स ऍक्सिस वरती काय परत सेपल लेंथ. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत बघा, सेपल विड्थ सेपल लेंथ, नंतर पेटल विड्थ पेटल लेंथ सेपल लेंथ, पेटल विड्थ सेपल लेंथ. तर बरोबर किती 16 कॉम्बिनेशन परफॉर्म करायला.
4 व्हेरिएबल जर तुमच्याकडे आहेत तर 4 कॉलम वाईज 4 रो वाईज म्हणजे 4x4 चा मॅट्रिक्स क्रिएट कराल आणि किती पेअर प्लॉट मिळतील तुम्हाला 16 पेअर प्लॉट मिळतील. समजा तुम्ही 3 आणि 4 असं जर वर्कआउट करताय तर मग तो 12 पेअर प्लॉट 12 चार्ट्स फॉर्म कराल, राईट ना. की ह्यू द्यायचं की नाही द्यायचं हे तुमच्यावरती. ह्यू इक्वल टू स्पेसिस नाही दिलं तर तो फक्त काय कराल सिंगल कलर मध्ये सगळ्या व्हॅल्यू देईल. ह्यू इक्वल टू स्पेसिस केल्यामुळे काय देतोय तो 3 कलर कोड मध्ये आन्सर देतोय तुम्हाला. जो काही डेटा जनरेट होतोय दॅट इज इन अ 3 डिफरंट कलर्स ड्यू टू दिस ह्यू इक्वल टू स्पेसिस. कारण स्पेसिस मध्ये 3 कॅटेगरीज आहेत, 3 वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी हा वर्कआउट करेल. एसएनएस डॉट पेअर प्लॉट डेटा इक्वल टू डीएफ ह्यू इक्वल टू स्पेसिस. ओके, सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. ठीक आहे. नंतर कॅटेगरिकल प्लॉट म्हणून आहे, म्हणजे याच्यामध्ये मग तुम्ही काइंड म्हणजे दुसरा एखादा यूज करायचा, स्कॅटर यूज करायचा, व्हायलिन यूज करायचा, असं जर करायचं असेल तर मग इथं डिफरंट टाईपचे तुम्हाला समजा इथं बाय डिफॉल्ट स्ट्रीप घेतो. हा बाय डिफॉल्ट कोणता घेतो? स्ट्रीप घेतो. बट यू कॅन प्रोव्हाइड डिफरंट पार्ट लाईक काइंड इक्वल टू बार देऊ शकता, काउंट देऊ शकता, काउंट प्लॉट साठी पॉईंट प्लॉट साठी पॉईंट देऊ शकता. मी तर व्हायलिन दिलंय, राईट. तर मग कॅटेगरिकल प्लॉट मध्ये तुम्हाला हे अशा प्रकारे वर्क होतं. समजा स्वॅम यूज केलं मी तर तो मग जनरली तुमचा तो स्ट्रीप प्लॉट टाईप आहे ना तसा प्लॉट देतो. ओके, सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. आणि बाय डिफॉल्ट जो आहे तो स्ट्रीप आहे. ठीक आहे, सो इथपर्यंतचा पार्ट ऍक्च्युली कव्हर करायचा होता. हा डिफरंट चार्ट्स किंवा हे जे काही ग्राफ्स आहेत हे गो थ्रू करावंच लागतील. यानंतर एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ही मी पुढे कंटिन्यू करेल. कशामध्ये? लिनियर रिग्रेशन मध्ये. फक्त आता समजून सांगतोय की एक कन्सेप्ट आहे दॅट इज कॉल्ड एज द कोरिलेशन. की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 4 इनपुट व्हेरिएबल्स होते. व्हॉट आर दी 4 इनपुट व्हेरिएबल? सेपल लेंथ, सेपल विड्थ, पेटल लेंथ, पेटल विड्थ. आणि याच्यावरती डिपेंडंट काय? स्पेसिस डिपेंडंट आहे, राईट ना. याच्यावरती डिपेंडंट काय? स्पेसिस डिपेंडंट आहे. समजा मी जर डेटा फ्रेम कॉल केली खाली, आता इथं डेटा फ्रेम कॉल करतो आणि इथं समजून सांगतो मी हे कसं वर्क करतं. की जनरल जे एक्सपेक्टेशन आहे आपलं ते काय असतं की सेपल लेंथ आणि स्पेसिस मध्ये काहीतरी रिलेशन पाहिजे. की सेपल लेंथ जर 5.6 झाली तर याच्या स्पेसिस मध्ये फरक पडायला पाहिजे, राईट ना. हे सगळ्यांना मान्य आहे की सेपल लेंथ, सेपल विड्थ, पेटल लेंथ, पेटल विड्थ हे तुमचे इनपुट व्हेरिएबल्स आहेत. दीज आर युअर इनपुट व्हेरिएबल अँड space is your output variable. Revise agree, right? आता रिलेशनशिप कशी पाहिजे की इनपुट आणि आउटपुट मध्ये काहीतरी रिलेशनशिप पाहिजे. की इनपुट जर चेंज झाला तर आउटपुट पण काय व्हायला पाहिजे? चेंज व्हायला पाहिजे. की समजा माझी पेटल लेंथ जर 1.4 आहे तर तो सेटोसा देतोय, पण ती जर 5.4 झाली तर त्याने वर्जनिका द्यायला पाहिजे. असं काहीतरी त्याच्यामध्ये रिलेशनशिप पाहिजे. इफ माय इनपुट चेंज देर शुड बी द इफेक्ट ऑन आउटपुट. But there should be no relationship between inputs only. की सेपल लेंथ आणि सेपल विड्थ सारखं नाही चाललं पाहिजे. मग दोन्ही मध्ये काही फरकच राहत नाही ना. समजा जर आपल्याला असं दिलंय की सेपल लेंथ दिली आहे सेंटीमीटर मध्ये इथं आणि दुसरा कॉलम दिला आहे की सेपल लेंथ दिली मिलीमीटर मध्ये, तर ते एकमेकालाच कोरिलेट झाले ना. त्याने काही फरकच पडणार नाही. आपल्याला काही त्याचा युजफुलनेस नाही ना, त्याचा सिग्निफिकन्स काहीच नाही. की इच इनपुट कॉलम शुड बी इंडिपेंडंट. की ते त्यांनी त्याची इंडिपेंडन्सीच ठेवली पाहिजे. त्याच्यावर दुसऱ्या कुठल्याही इनपुटची डिपेंडन्सी नाही पाहिजे. डिपेंडन्सी कशाची पाहिजे? त्यासोबत आउटपुटची पाहिजे. हे क्लिअर आहे का सगळ्यांना? एक वाक्य वापरतोय मी आता, ते समजतंय का सांगा. देर शुड बी रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट व्हेरिएबल. देर शुड बी नो रिलेशनशिप अमंग इनपुट्स ओनली. इज इट क्लिअर? रिपीट करायचंय परत. There should be some relationship between input and output variable. There should be no relationship among inputs only. मग ती पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे. की एक वाढलं तर दुसरं वाढलं तरी चालेल. सेपल लेंथ वाढली तर स्पेसिस मध्ये वाढलं तरी चालेल. सेपल लेंथ कमी झाली, हा कमी झाला तरी चालेल. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कशी पण असू दे, पण तिथं काय पाहिजे? रिलेशनशिप पाहिजे. रिलेशनशिपच नाही इनपुट आणि आउटपुट मध्ये, असं अजिबात नाही झालं पाहिजे. येस,
तर कोरिलेशन त्याचा स्टडी आहे की मेजर द डायरेक्शन अँड एक्सटेंड द रिलेशनशिप अमंग द व्हेरिएबल्स and correlation summarize the relationship between two variables in a single number called as the correlation coefficient. व्हॅल्यू काय -1 पासून तर +1 पर्यंत आहे. व्हॅल्यू काय -1 पासून तर +1 पर्यंत, याच्या बियॉन्ड व्हॅल्यू नाही. एक तर पूर्ण निगेटिव्ह कोरिलेशनशिप असू शकते किंवा पूर्ण पॉझिटिव्ह असू शकते. मग आपण ज्यावेळेस नंबर लाईन वरती याला शो करू की लेफ्ट साईडला -1 आहे आणि राईट साईडला +1 आहे, तर सेंटरला काय असेल 0 असेल. -1 म्हणजे हायली निगेटिव्ह कोरिलेशनशिप, +1 म्हणजे हायली पॉझिटिव्ह कोरिलेशनशिप. मग -1च्या जवळ ज्या व्हॅल्यूज आहेत त्या गुड व्हॅल्यूज ऑफ कोरिलेशन आहे. आणि जसं जसं तुम्ही 0 कडे याल तशी रिलेशनशिप काय होत जाते, न्यूट्रल होत जाते किंवा तिथं नो रिलेशनशिप असं म्हणू शकता. मग -75च्या अबो किंवा -75च्या बिलो आणि +0.75च्या अबो ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या गुड व्हॅल्यू ऑफ कोरिलेशनशिप असं जनरली मानलं जातं. समजतंय की -1 आणि +1च्या जवळ ज्या व्हॅल्यूज आहेत ना, म्हणजे -0.75 बिलो आणि +0.75 अबो जर आर ची व्हॅल्यू असेल, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन शिप किंवा कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन, तर त्या चांगल्या व्हॅल्यूज असं जनरली मानलं जातं. ठीक आहे. मग हे जर फाइंड आउट करायचं असेल तर जनरली आपण काय करतो, म्हणजे ही डेटा फ्रेम आहे तुमची समजा, आणि याच्यामधून समजा आता मला रिलेशनशिप फाइंड आउट करायची, तर त्याच्यासाठी काय हीट मॅप ही एक कन्सेप्ट आहे की ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देते तुम्हाला रोल कोरिलेशनशिप फाइंड आउट करून. आता इथं जर एरर आला तर बघू आपण काय वर्क होतं. आता हे एरर दिली तर बरोबर की हायर व्हॅल्यूज जर असतील तर ते म्हणजे एक चार्ट क्रिएट करून देतो तुम्हाला, त्याच्यामध्ये तो कोरिलेशनच्या व्हॅल्यूज देतो. व्हॅल्यूज कुठून व्हॅरी होतील तुम्हाला माहिती, -1 पासून तर +1. तर इथं काय एरर आली की देयर इज सम एरर, कुड नॉट कन्वर्ट स्ट्रिंग टू फ्लोट, म्हणजे त्याचे न्यूमेरिकल व्हॅल्यूज पाहिजे तुम्हाला. सेटोसा जे आहे ना तुमचा लास्ट वाला जो कॉलम आहे, एक तर त्याला तुम्हाला इनपुट करून घ्यावं लागेल की सेटोसा म्हणजे 1, व्हर्सिक्युलर म्हणजे 2 आणि व्हर्जिनिका म्हणजे 3. पण मी काय करतो, ऍज ऑफ नाउ आय एम जस्ट ड्रॉपिंग इट की df डॉट स्पेसिस ऍक्सिस 1 काय यूज केलंय, बिकॉज आय एम ड्रॉपिंग इट फ्रॉम दी कॉलम आणि इन प्लेस इक्वल टू ट्रू, ओरिजिनल डेटा फ्रेम चेंज झाली पाहिजे. आता डीएफ मध्ये माझ्याकडे 4 कॉलम आहेत, हे मी फाइंड आउट करण्याचा ट्राय करतोय. ठीक आहे, सगळे न्यूमेरिकल आहेत. आता ट्राय करा, डीएफ डॉट हेड 3 व्हॅल्यूज पहिले घेतल्या समजा, तसं आता याच्यात पण गरज नव्हती. ठीक आहे, इथं सापडणारच नाही त्याला तो, काही इश्यू नाही, मला कट करून टाका. आता एक टीसी म्हणून काहीतरी व्हेरिएबल घेतला मी. ठीक आहे, कोरिलेशन कोएफिशियंट किंवा कोरिलेशनचं एक टेबल ऑफ कोरिलेशन, डीएफ डॉट CORR हे फंक्शन आहे कोरिलेशनशिप फाइंड आउट करण्यासाठी. आणि हे जर फाइंड आउट केलं तर काय देतोय, तो एक टेबल क्रिएट करून देतो. तर टेबल कसा क्रिएट होतोय बघा, की कॉलमला तीच नाव आहेत आणि रोला पण तीच नाव आहेत, की 4 जर व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत तर 16 व्हॅल्यूज मिळते तुम्हाला कोरिलेशनशिपच्या. जसा पेअर प्लॉट केला होता ना सेम वे, की सेपल लेंथ आणि सेपल लेंथ मध्ये रिलेशनशिप किती आली, बरोबर 1.0 आली बघा. प्रत्येक व्हॅल्यू मॅच होणार ना. येस, सो इट इज हायली कोरिलेटेड. येतं एक लक्षात की जशी सेपल लेंथ चेंज होती तशी सेपल लेंथ चेंज होती, म्हणजे हे हायली कोरिलेशन झालं ना, हाय पॉझिटिव्ह कोरिलेशन. सेपल विड्थ आणि सेपल लेंथ मध्ये किती रिलेशनशिप आहे, -0.11, म्हणजे ही रिलेशनशिप कमी आहे. मग इट इज गुड. हे फक्त इनपुट वाले कॉलम आहेत ना, जस्ट पे अटेन्शन की इनपुट वाल्या कॉलम मधलं तुम्ही रिलेशनशिप फाइंड आउट करताय. कोरिलेशनचा हा टेबल आहे, कोरिलेशनशिप कोएफिशियंट. आता समजा हे आपण ड्रॉप केलं पाहिजे की 0.81 पेटल विड्थ आणि सेपल लेंथ हे हायली कोरिलेटेड झालं 0.87 0.81. तर याच्यावरती आपल्याला विचार करावा लागतो. मग परत हे ठेवायचं का नाही की पेटल विड्थ आणि पेटल विड्थ आणि पेटल लेंथ मध्ये परत 0.96 चं रिलेशनशिप आहे, तर हे आपल्याला वर्कआउट करावं लागतं. हाच टेबल तुम्हाला ग्राफिकली जर पुट करायचा असेल देन यू कॅन यूज SNS डॉट हीट मॅप. काय यूज करायचं ते सांगायचंय, अॅनोट इक्वल टू ट्रू. अॅनोट इक्वल टू ट्रू नि काय याच्यावरती व्हॅल्यू येतात, की इथं परत तोच टेबल फक्त ग्राफिकल फॉर्मॅट मध्ये आला. सेपल लेंथ आणि सेपल लेंथ मध्ये 1.1चं म्हणजे 1चं कोरिलेशन आहे, हा -0.12 आहे. ज्या ब्राईटर व्हॅल्यूज आहेत त्या हायली कोरिलेटेड आहेत. तुम्ही ऑब्झर्व करा अजून पण की 1, 1, 1, 0.87. ब्राईटर जे कलर दाखवलेत ते काय आहेत, हायली कोरिलेटेड आहे. जे डार्क कलर ते शोईंग दी लेस कोरिलेशन. ओके, सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. तर अजून याच्यामध्ये भरपूर डेटा सेट्स दिलेले आहेत, ते तुम्ही लोड करा. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल डेटा इज इक्वल टू SNS डॉट लोड डेटा सेट. टिप्सचा डेटा सेट मी लोड केलाय, की कॅटेगरिकल कॉलम, फीचर कॉलम,
हे तुम्ही गो थ्रू करा. ही फाईल शेअर केलेली ऑलरेडी की बार प्लॉट करायचंय मला एक्स इक्वल टू स्पेसिस. आता हे जुन्याच व्हॅल्यूज आहेत, ठीक आहे. तर हे काही ठेवत नाही मी आता याच्यामध्ये. ओके, तर बाकीचे डेटा सेट लोड करून पण याच्यावरती वर्क करा. तर हे आजचं डिस्कशन होतं एवढं. जर प्रॉपर वाटलं तर शेअर, सबस्क्राईब, लाईक करा. म्हणजे कंटेंट हे तुम्हाला शेअर करण्या वाटलं तर शेअर करा दुसऱ्या कोणासोबत. ओके, सो दिस वॉज दी लाईक थिंग्स फॉर टुडे. ऍक्च्युली टाईप करून करायला पाहिजे होतं, बट मशीन वर्क करत नव्हतं त्यामुळे टाईप नाही केलं. ओके, थँक्यू.